नमस्कार, माझे नाव तन्मय योगेश थोरात. मी इयत्ता 8वी शिकतो. काही दिवसापूर्वी आमचे शिक्षक माननीय विशाल निकम सरांनी आम्हाला मुखपृष्ठ चित्रण हा उपक्रम दिला. त्यासाठी ते आम्हाला शालेय पुस्तकालयात घेऊन गेले. तेथून मी माझी जन्मठेप हे पुस्तक निवडलं. ते पुस्तक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी तुरुंगवासात असताना लिहिलं होतं. यात त्यांना जी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती त्याबद्दल त्यांनी त्यांच्या जीवनाचे 50 वर्ष वर्णन केले आहे. या पुस्तकात मी वाचलं तेव्हा मला खूप सुंदर ओळी वाचायला मिळाल्या. माझी आवडती ओळ म्हणजे जीवनाची कथ्याकूट. ती ओळ अशी: सकाळ झाली की संध्याकाळ, संध्याकाळ झाली की पुन्हा सकाळ, सगळी कथ्याकूट. माणसाने वनस्पती खात खात जगवायचं, जगता जगता मरावायचं आणि मरताच त्या हाडा मांसास वनस्पतींनी खायचं, सगळी कथ्याकूट. तेजोमेघाची सूर्यमाला, सूर्यमालेची पृथ्वी, पृथ्वीची एका धूमकेतूची टक्कर झाली की पुन्हा तेजोमेघ, सगळी कथ्याकूट. अशा सुंदर सुंदर ओळी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. आमचे शिक्षक माननीय श्री विशाल निकम सरांनी आम्हाला पुस्तकांचे मुखपृष्ठ हे उपक्रम दिल्यावर आम्हाला समजलं की त्यांचा यामागचा हेतू म्हणजे आजकालची नवीन पिढी मोबाईल आणि टीव्हीच्या सान्निध्यात जास्त राहत आहे. पुस्तकांची कोणाला गरजच नाही असे वाटत आहे, परंतु पुस्तक वाचल्याने आपल्याला प्रेरणा मिळते, त्यातून आपल्या ज्ञानात भर पडते. यासाठी मी आमचे शिक्षक निकम सरांना धन्यवाद करतो. मी नानासाहेब जुलाल भिलाजीराव पाटील या शाळेत शिकते. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकते. मी महान सम्राट अशोक यांचे पुस्तक वाचले. त्याच्यामधून मला कळाले की जगात अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु त्यांनी जनतेच्या मनात आणि हृदयात प्रेरणाचे स्थान मिळवले नाही. असाच एक पृथ्वी तलावर एक राजा होऊन गेला, त्याने नुसतंच तलवारीच्या जोरावर जग जिंकले नाही, तर त्याने न्याय, प्रेम, आदर, सन्मान यांच्या सहाय्याने जग जिंकले. त्यांनी बौद्ध धर्माचा खूप प्रसार केला, परंतु बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणत्याही धर्माला हानी पोहोचवली नाही. त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य हे त्यांचे खूप आवडते नातू होते. त्यांनी वैदिक शिक्षण आणि तलवारबाजीमध्ये लहानपणापासूनच यश प्राप्त केले होते. त्यांनी शत्रूला घाबरून टाकणारा आणि निष्ठुर सेनापती म्हणून त्यांची एक ओळख होती. एका दंतकथेनुसार त्यांनी एका लाकडी काठीने एका सिंहाला सुद्धा ठार केले होते. आणि अजून एक दंतकथा मी वाचली आहे, त्याच्यामध्ये असं सांगितले आहे की त्यांनी विजय प्राप्त केल्यावर ते शहरात फेरफटका मारायला गेले. तिथे त्यांना जाळलेली घरं, पडलेली प्रेतं दिसली. त्यांनी मनातल्या मनात असा विचार केला की हा विजय आहे का पराजय, हे शौर्य आहे की धूळदाण. हे सगळं करून मी माझा पराक्रम सिद्ध केला आहे. इथे कोणी आपले वडील गमावले आहेत, तर कोणी आपला मुलगा, तर कोणी आपला भाऊ. तर हे विजयाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं त्यांनी बघून त्यांना बौद्ध धर्माकडे वळवले. कासीमपासून ते मद्रासपर्यंत त्यांच्या विजयाच्या सीमा पसरल्या होत्या. इतिहासामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी असेही सांगितले होते की कुठलेही वाईट कामा जर आपण कोणाचा जीव घेतला किंवा निष्पाप सजीवाचा जीव घेतला, त्याच्यापेक्षा कोणतेही वाईट काम असू शकत नाही. हे मला त्या पुस्तकातून शिकायला मिळाले. हे सगळं मला फक्त आमच्या निकम सरांपुढे शक्य झाले. त्यांनी आम्हाला वाचण्याची आवड निर्माण केली. धन्यवाद.
पुस्तक वाचल्यावर मला खूप अशी प्रेरणा मिळाली, खूप छान प्रेरणा मिळाली आणि हे सर्व आमच्या निकम सरांमुळे शक्य झाले. या पुस्तकामध्ये आपल्या दुःखाचे खरे कारण काय आहे ते सांगितले आहे. जे घेतले तिथेच घेतले, जे दिले या परमेश्वराकडूनच दिले आणि हे यालाच दिले. हे सर्व आणि हे वस्तू आपले मग हे वस्तू आपली समजून आपण मग्न होतो. हेच आपल्या खऱ्या दुःखाचे कारण आहे. व या पुस्तकामध्ये सुखी जीवनाचा आनंद कसा उपभोगण्यासाठी कसे वागावे लागते याचे खरे मार्गदर्शन दिलेले आहे. याचं नाव आहे विधुर नीती हे पुस्तक. माझ्या शाळेचे नाव नानासाहेब जुलाब विलाजीराव पाटील. मी वाचलेलं पुस्तक 1 जून 2084. या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे यांनी रशियन नाटककार व्यालादर जोत्सव यांचे नाटक द लास्ट अपॉइंटमेंट याचे या इंग्रजी भाषांतराचे केलेले मराठी रूपांतर. पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाला आपल्या मातीत इतके रोवले आहे की वाटतच नाही की परभाषीय पुस्तक आहे. पु ल देशपांडे यांनी 25हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ते आपल्या मराठी भाषेतील एक दर्जेदार माझे नाव निकेश आहे. मी आज तुम्हाला मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. मी निवडक बिरबल नावाचे पुस्तक वाचलेले आहे, जे वी के फडके यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात हे पुस्तक वाचून मला अकबर व बिरबल यांच्या नात्याविषयी माहिती भेटली व महाराज अकबर यांच्या जीवनात बिरबल हे कसे आले, बिरबल त्यांना कसे भेटली व बिरबल किती चतुर आहेत मला या पुस्तकातून